गेल्या किती तर वर्ष झालं काळमवाडी धरण हे लिकीज आहे आणि ह्या वर्षी मोठ्या प्रमाणात लिकीज तिथं झालेला आहे। केंद्र शासनानं आणि राज्य शासनाने ह्याच्यावर लवकर निर्णय घेणं गरजेचं आहे। एक मी जर काय नाही झालं तर एक शेतकऱ्यांची मोठी हानी होणार आहे, जमिनीचं नुकसान होणार आहे आणि ह्याला कारणीभूत फक्त राज्य शासन आणि केंद्र शासन याला असेल। जर आम्ही थोड्या दिवसात जर याचा निर्णय नाही लवकर घेतला तर आम्ही सर्व शेतकरी, मी एक दूधगंगा वेदगंगा एक समितीचा सदस्य म्हणून बोलतोय आणि एक नदीकाठचा शेतकरी म्हणून बोलतोय, जर ह्या निर्णय नाही घेतला तर ह्याच्यावर आम्ही मोठ्या प्रमाणात मोर्चा काढणार आहे आणि पाटबंधार ऑफिस हे आम्ही बंद करणार आहे। याचा निर्णय लवकर शासनाने घ्यावी माझी हात जोडून विनंती आहे। काळमवाडी धरण हे कोल्हापूर जिल्ह्यातील बहुतांशी कागल, मुदरगड, राधानगरी, हातकणंगले तसेच कर्नाटकचा काही भाग, या भागामध्ये शेतकऱ्यांसाठी वरदान असलेलं हे काळमवाडी धरण दूधगंगा प्रकल्प, या धरणाला पूर्वी 350 लिटर गळती प्रति सेकंद होती, ती साधारण 700 ते 800 लिटरवर गेलेल्याचं समजतं। खरं म्हणजे गळती ही दिवसेंदिवस वाढत आहे। यासंबंधी वेळोवेळी मीडियामधनं बातम्या आल्या, शासनाला निवेदनंसुद्धा वेगवेगळ्या संघटनांच्या वतीनं देण्यात आली, तरी पण सरकार जाणून बुजून याकडे दुर्लक्ष करते की काय, असा एक प्रश्न सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या मनामध्ये तयार झालेला आहे। एवढी मोठी गळती असताना आणि ती वाढत असताना जर त्या धरणाला चुकून काय धोका झाला तर फार मोठी शेतकऱ्यांचं आणि त्या दूधगंगा आणि वेदगंगा नदीकाठाला जी काही गावं आहेत त्या गावांची फार मोठी हानी होणार आहे आणि आर्थिक नुकसानसुद्धा फार मोठं सहन करावं लागणार आहे। माझी शासन आणि प्रशासनाला आणि पाटबंधार विभागाला एक नम्र विनंती आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये तात्काळ त्या धरणाची दुरुस्ती करावी। जर दुरुस्ती नाही केली तर आम्हाला दूधगंगा वेदगंगा काठच्या सर्व शेतकऱ्यांना घेऊन लालमोठा बांधकाम कामगार संघटना असेल, अखिल भारतीय किसान सभा असेल आणि अन्य संघटनांना घेऊन आम्हाला तीव्र स्वरूपात लढा या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये या दूधगंगा धरणासाठी उभा करावा लागेल, असा इशारा मी या निमित्तानं देत आहे।